नमस्कार मित्रांनो, क्रियापद म्हणजे काय हे आपण बघितलं होतं। क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे प्रत्ययरहित रूप, ज्याला म्हटलं तर आपण धातू, ज्याला धातू ओळखता येतो त्याला कर्ता आणि कर्म सहज ओळखता येईल। पण आधी कर्ता म्हणजे काय ते आपण बघूया। कर्ता म्हणजे काय? वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारे कोण, म्हणजे व्यक्ती किंवा प्राणी किंवा काय, वस्तू, विचार किंवा कल्पना ज्या शब्दामुळे कळते त्या शब्दाला क्रियापदाचा कर्ता म्हणतात। याचा अर्थ क्रिया करणारा कोण किंवा काय, क्रिया करणारा कोण किंवा काय या प्रश्नाने येणारं उत्तर म्हणजेच आपला कर्ता। म्हणजे कर्ता हा कृती करणारा झाला। कर्ता म्हणजे क्रिया करणारा, कर्ता म्हणजे कृती करणारा, हा असतो क्रियेचा आश्रय। हा काय असतो की क्रियेचा आश्रय। उदाहरणार्थ बघा, फुलराणी ही खेळत होती। फुलराणी ही खेळत होती, खेळणारी कोण? फुलराणी। निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, वाहणारा कोण? झरा। पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर, जळात बसणारा कोण? औदुंबर। औदुंबर, झरा आणि फुलराणी हे काय आपूस बालकवींच्या कवितेतले ओळी आहेत। हे सगळे कर्ता म्हणून या वाक्यात वापरले गेलेत किंवा ओळीमध्ये ते वापरले गेलेत। आता कर्त्याचा शोध कसा घ्यायचा ते आपण बघूया। दोन स्टेप्स फक्त फॉलो करायचे आहेत। क्रियापद ओळखून धातू वेगळा करायचा, क्रियापद ओळखून धातू वेगळा करायचा आणि धातूला नारा नारी प्रत्यय जोडून कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा। धातू वेगळा करायचा, धातूला नारा नारी नारे प्रत्यय जोडून कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा। आलेलं उत्तर म्हणजे 100% आपला कर्ता। चला उदाहरण बघूया, मग आपल्याला लगेच लक्षात येईल। मी मराठी बोलतो, क्रियापद बोलतो, मूळ धातू बोल, बोलणारा कोण? बोलणारा कोण? उत्तर मिळालं मी, म्हणजे मी झाला कर्ता। दुसरं वाक्य बघा, फुलराणी ही खेळत होती। फुलराणी ही खेळत होती, क्रियापद खेळत होती, मूळ धातू खेळ, खेळणारी कोण? उत्तर आलं फुलराणी, म्हणजे कर्ता फुलराणी। पुढचं वाक्य बघा, पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती। क्रियापद फडफडत होती, मूळ धातू फडफड, फडफडणारे काय? फडफडणारी पाने, फडफडणारी काय? पाने, तर कर्ता मिळाला आपल्याला पाने। पुढचं वाक्य, माझी आजी भाजी निवडते। क्रियापद निवडते, मूळ धातू निवड, प्रश्न निवडणारी कोण? आजी, म्हणजे कर्ता आपल्याला सापडला आजी। अजून एक वाक्य बघा, मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला। क्रियापद दिसला, मूळ धातू दिस, दिसणारा कोण? कर्ता मिळाला चंद्र। म्हणजे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। धातू ओळखा, धातूला नारा नारी नारे प्रत्यय जोडून कोण किंवा कायने प्रश्न विचारा, आलेलं उत्तर म्हणजेच कर्ता। क्लियर? अजून एक वाक्य आहे, वाऱ्याने चादर उडून गेली। उडून गेली, मूळ धातू उड, उडणारे काय? उडणारी चादर, उडणारी काय? चादर, कर्ता मिळाला आपल्याला चादर। आता आपण बघूया कर्म म्हणजे काय। काय कर्म म्हणजे? वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया कोणावर किंवा कशावर होते। आता क्रिया करणारा तर लक्षात आला, पण क्रिया करणाऱ्याने कर्त्याने जी कृती केलेली आहे ती कोणावर झाली आहे किंवा कशावर झाली आहे हे ज्या शब्दामुळे कळतं त्याला कर्म म्हणतात। याचा अर्थ हा कृती स्वीकारणारा आहे, बरोबर। कर्ता हा कृती करणारा आणि हा कृती स्वीकारणारा, त्यामुळे याला काय म्हणणार आपण? याला म्हणणार आपण क्रियेचा विषय। क्रियेचा रोख किंवा कल असलेला शब्द म्हणजेच क्रियेचा विषय। कर्ता हा क्रियेचा आश्रय आणि कर्म हा क्रियेचा विषय। उदाहरण बघा, मी मराठी बोलतो। आता मी बोलतोय, पण बोलण्याची क्रिया कोणावर घडते? मराठीवर। चालक गाडी चालवतो, गाडी चालवतो। मुले मोबाईल वापरतात, म्हणजे मराठी, गाडी आणि मोबाईल या वाक्यात कर्म म्हणून वापरले गेलेत, कारण की क्रिया ते स्वीकारतात। आता कर्माचा शोध कसा घ्यायचा, तो कसा ओळखायचा आपण बघूया। क्रियापद ओळखून धातू वेगळा करायचा, म्हणजे कर्ता आणि कर्म ओळखण्याची पहिली स्टेप सेम आहे। धातू आपण वेगळा केला आणि धातूला काय प्रश्न विचारायचा? क्रियापदाने दाखवलेली क्रिया कोणावर किंवा कशावर घडते असा प्रश्न विचारायचा। क्रियापदाने दाखवलेली क्रिया कोणावर घडते किंवा कशावर घडते। चला उदाहरण बघूया।
उदाहरण बघा, आजी गोष्ट सांगते. क्रियापद सांगते, मूळ धातू सांग. सांगण्याची क्रिया कशावर घडते? सांगण्याची क्रिया कशावर घडते? कशावर घडते? गोष्टीवर, म्हणजे कर्म झाला गोष्ट. क्लिअर? दुसरं वाक्य बघा, मुलगी गाणे गुणगुणते. मुलगी गाणे गुणगुणते. क्रियापद गुणगुणते, मूळ धातू गुणगुण. गुणगुणण्याची क्रिया कशावर होते? गुणगुणण्याची क्रिया कशावर घडते? कशावर घडते? गाण्यावर. मग काय झालं? कर्म. गाणे हे झालं कर्म. गाणारी मुलगी आहे ती करतात, पण गाण्याची कृती कोणावर घडते? गाण्यावर. माझी आजी भाजी निवडते. क्रियापद निवडते, मूळ धातू निवड. निवडण्याची क्रिया किंवा कृती कशावर घडते? भाजीवर. बर, भाजी झाला कर्म. निवडते कोण आहे? आजी. निवडणारी आजी. निवडण्याची कृती कोणावर होते? भाजी. मग आजी झाली कर्ता, भाजी झाली कर्म. अजून एक वाक्य, मुले शाळेत डबा नेतात. क्रियापद नेतात, मूळ धातू ने. नेणे ने. नेण्याची कृती क्रिया कशावर घडते? डब्यावर. मग डबा झाला कर्म. म्हणजे कृती करणारा कोण किंवा काय त्याला म्हणतो आपण कर्ता. आणि कर्त्याने केलेली कृती नेमकी कशावर घडते? ज्याच्यावर घडते ते झालं कर्म. म्हणजे कृती स्वीकारणं झाला कर्म. म्हणजे परीक्षेमध्ये कर्ता आणि कर्म ओळखायला आपल्याला विचारतात, त्यामुळे कर्ता आणि कर्म ओळखणं अतिशय सोपं आहे. या पद्धतीने आपण प्रश्न विचारून मूळ धातू बाजूला करायचा, त्याला नारा नारी प्रत्यय जोडून कोण किंवा कायने प्रश्न विचारला, आलेलं उत्तर हा झाला तुमचा कर्ता. आणि घडलेली क्रिया कोणावर किंवा कशावर आहे, आलेलं उत्तर म्हणजे कर्म. येईल लक्षात? पुढचा टॉपिक बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.